शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फार डांगोरा पिटला गेला। त्यामधून इन्कम टॅक्सकडे यादी पाठवली, फॉर्म 16 ज्यांनी भरला असेल त्याला तिथून वगळायचं काम केलं। त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नावं कमी झाली। आता काल नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्याला मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती घ्यावी लागेल किंवा त्या योजनेतून त्याला नाव बाद व्हावं लागेल। म्हणजे त्या योजनेचा फायदा, पंतप्रधान शेतकरी सन्मानचा फायदा जे 6,000 रुपये देतं ते सुद्धा कर्जमाफी देतोय म्हणून बंद करण्याचा निर्णय काल घेतलाय। म्हणजे यांची नियत या सरकारची किती भ्रष्ट आणि शेतकऱ्याला फसवणारी आहे हे यावरून सिद्ध होत आहे। जर आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही कर्जमाफी सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की अटी शर्ती घालून हा आकडा 10-12 लाखाच्या पलीकडे जाणार नाही। मी काल पण बोलताना शिर्डीमध्ये परवाच्या दिवशी बोललो, तुमचा हात आकडता का घेताय शेतकऱ्याला कर्जमाफी देताना? शेतकऱ्याला देताना तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमधून का वगळता कर्जमाफी देताना? म्हणजे या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही, हाच त्याचा अर्थ होतो। केवळ मतं घेण्यासाठी शेतकऱ्याचा वापर करायचा आणि मूर्ख बनवायचा हा धंदा भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही बातमी होती, कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांना होता आणि वेळोवेळी त्याची अपडेटसुद्धा समोर येत होती। परंतु आता जे शेतकरी बांधवांनी कर्जमाफी घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। त्याची आता जी माहिती आहे ती न्यूज चॅनलांमार्फत आणि जे सूत्र आहे त्यांच्याकडून सुद्धा भेटलेले आहे। तर कर्जमाफीला लागणारा जो निधी आहे यासाठी काही योजनांचा निधी आता वगळण्यात आलेला आहे। या कारणाने आता शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता काही काळापर्यंत स्थगित असणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम प्राप्त झालेली आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, परंतु ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही आहे त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता दिला जाणार आहे। PM किसान हप्त्याबाबत सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट आली होती, संबंधित समोर एक व्हिडिओ सुद्धा आलेला होता, परंतु नमोचा हप्त्याची वाट आतुरतेने शेतकरी बांधव बघत होते। परंतु त्यांच्यासाठी ही अत्यंत वाईट बातमी होती, परंतु सरकारने याबद्दल अजूनही संपूर्ण माहिती दिलेली नाही आहे। या कारणाने विरोधकांनी यावरती टीका केलेली आहे आणि याचे सांगण्यात येत आहे की हप्ता सध्या बंद करण्यात आलेला आहे।